सोलापुरातील देवी भक्तांचा शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सध्या देवीचा जागर सुरू आहे। अशा पार्श्वभूमीवर भवानी पेठेतील देवी मंडळांचा अन्वी न्यूज चॅनलच्या रसिकांसाठी थोडक्यात परिचय देत आहोत। सोलापुरातील पहिल्या देवी मंडळाचा मान बलिदान चौकातील जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या अग्रमानिनी देवीस असून 1968 सालची मंडळाची स्थापना आहे। 1952 सालापासून नवरात्र महोत्सव साजरा केला जातो। राक्षसांचा वध करणारी सिंहावर आरूढ झालेली देवी मातेची मूर्ती साकारण्यात आली आहे। केदारनाथ मंदिराचा देखावा उभारला आहे। माजी उपमहापौर येल्लप्पा जेनुरे, माजी आमदार बाबूराव चाकोते, माजी महापौर बंडप्पा मुनाळे हे मंडळाचे संस्थापक आहेत। मराठा वस्तीमधील श्री शिवगंगा नवरात्र महोत्सव तरुण मंडळाची स्थापना 1968 साली झाली आहे। नवसाला पावणारी देवी अशी तिची ख्याती आहे। देवीचे भव्य दिव्य मंदिर आहे। चंद्रशेखर बिराजदार, डॉक्टर राजेंद्र गुली, अप्पासाहेब लक्षेट्टी यांनी मंडळाची स्थापना केली आहे। आकाशगंगा नवरात्र महोत्सव व बहुउद्देशीय तरुण मंडळ ट्रस्टी मराठा वस्ती या मंडळाची स्थापना 1988 साली झाली आहे। दत्तात्रेय कुर्रे, दत्तोबा आट्टे, मनोहर जुळे हे संस्थापक आहेत। मंडळातर्फे वर्षभर समाजसेवेचे उपक्रम राबविले जातात। मुकुंदनगर येथील विजयालक्ष्मी क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विजयालक्ष्मी नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना 1944 साली झाली आहे। रमेश आळसंदे, केरप्पा आळसंदे, सावित्राबाई आळसंदे यांनी मंडळ स्थापना केले आहे। मंडळातर्फे वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात। शाहीर वस्तीमधील जागृती क्रीडा शिक्षण समाजसेवी संस्था संचलित जागृती नवरात्र महोत्सव तरुण मंडळ 1981 साली स्थापन झाले आहे। नारायण पाटील, रेवणसिद्ध गुबॅडकर, विठ्ठल नंदुरे हे संस्थापक आहेत। जागृती मंडळाचा लेझिम ताफा लक्षवेधी असतो। शाहीर वस्तीमधील उदयमुखी प्रतिष्ठान संचलित उदयमुखी नवरात्र महोत्सव तरुण मंडळाचे मधुकर तूप समुद्रे, आप्पासाहेब गायकवाड, इंदुबाई कांबळे हे संस्थापक आहेत। मंडळातर्फे विविध समाज हिताचे कार्यक्रम घेतले जातात। हनुमान नगर चामडा कारखाना जवळील श्री वीरशैव कक्कया नवरात्र महोत्सव मंडळ 1991 साली स्थापन झाले आहे। इंदरलाल सोनवणे, संभाजी सोनवणे, काशीनाथ चौगुले यांनी स्थापन केले असून मंडळाचा लेझिम ताफा लक्षवेधी असतो। मंडळाने आजपर्यंत राष्ट्रीय एकात्मता व सर्व धर्म समभावाची विचारधारा जोपासली आहे। डोरगल्लीतील शुभमंगल नवरात्र महोत्सव मंडळाने यंदा आकर्षक देखावा व नयनरम्य विद्युत रोषणाई केली आहे।
मंडळाची स्थापना 1985 साली माजी नगरसेवक शशिकिरण गवळी, बाबू पोळ, येल्लप्पा नारायणकर यांनी केली आहे. सर्व धर्म समभावावर व राष्ट्रीय एकात्मता मंडळातर्फे जोपासली जाते. मंडळ भवानी पेठेत भक्तांमध्ये सुप्रसिद्ध आहे. दाळगी प्लॉट येथील सुदर्शन नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना 1982 साली झाली आहे. मंडळाची स्थापना ज्योतिबा पवार, राजकुमार आडेकर, शरणप्पा चौडे यांनी केली आहे. मंडळातील युवकांचा लेझिम ताफा लक्षवेधी असतो. यंदा मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज व भवानी तलवार यांचा देखावा साकारला आहे. नवरात्र महोत्सव म्हणजे नारी शक्तीच्या धैर्याचे प्रतीक असून ती भारताची धार्मिक व आध्यात्मिक विचारसरणी आहे, अशी भावना नामवंत आहार तज्ञ डॉक्टर सोनाली गोंडे यांनी व्यक्त केली आहे. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. ही नवरात्री आपल्या सगळ्यांसाठी, महिला असतील किंवा पुरुष असतील, या सगळ्यांना शांतीचं, प्युरिटीचं आणि बॅलन्स राहण्याचं प्रतीक घेऊन येते. यासाठी प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी 9 दिवस असणारी जी देवी आहे ती कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्या प्रत्येकाला एक संदेश देऊन येते. आणि त्याप्रमाणे रंगांप्रमाणे आपण जर आपल्या मनामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या रंगाचा जर आहार ठेवला तर आपलं मन आणि शरीर हे दोन्ही प्युअर आणि शुद्ध राहतं. मनशुद्धीसाठी सगळ्यात चांगलं म्हणजे 9 दिवसाचा हा नवरात्रीचा उपवास. यामध्ये तेलकट किंवा पॅकेटच्या गोष्टी, उपाशी राहणं, अति ऍसिडिक म्हणजे चहा कॉफीचं अति सेवन करणं हे टाळलं पाहिजे. त्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या फळांचा वापर किंवा फुलांचा, जसं झेंडूची फुलं, गोकर्णाची, जास्वंदाची फुलं याचा काढा हा खूप आपल्या शरीरासाठी लाभदायक असतो. तसंच कमी आणि हलका आहार घेणं, फलाहार घेणं आणि जास्तीत जास्त मौन आणि शांत मेडिटेशन करणं हे तुम्हाला 9 दिवसामध्ये वर्षभराची एनर्जी घेऊन येणार आहे. तर नक्कीच आपण हे सगळेजण करूयात आणि आरोग्यदायी राहू द्या. दाळगे प्लॉट मधील न्यू सुदर्शन नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना चंद्रकांत पाघादे, श्रीशैल लक्षेट्टी, अशोक वडराव यांनी केली आहे. सुदर्शन व न्यू सुदर्शन ही दोन्ही मंडळे नवरात्रीची मिरवणूक एकत्रितपणे काढतात. रूपभवानी रोड येथील विश्रांती चौक नवरात्र महोत्सव मंडळाची शिवयोगी माता सुप्रसिद्ध आहे. गुरुदत्त नवरात्र महोत्सव मंडळ गुरुदत्त चौक येथील शक्ती देवी माता नवसाला पावणारे आहे. गुरुदत्त मंडळाचे विजय साळुंके हे संस्थापक अध्यक्ष आहेत. मंडळाची स्थापना 1965 साली झाली असून अंबादास बोगा, विजय पुजारी हेही काम पाहतात. गोंगडे वस्तीतील जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेची स्थापना 1971 साली सिद्धरामप्पा जेनुरे, लग्मण्णा येलदोड्डी, सदाशिव पाटील यांनी केली आहे. मंडळाची सिंहारूढ देवी नयनरम्य आहे. लेझिम पदक लक्षवेधी असते. मंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. ते राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. चाटला चौकातील जय भारत समाजसेवा नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना 1945 साली झाली असून श्री नवदुर्गा माता मंदिर प्रसिद्ध आहे. 2007 साली मंदिर स्थापना झाले असून सिद्धरामप्पा लांडगे, एम बक्षीबाई, बसवन्नप्पा पसारे यांनी मंडळाची स्थापना केली आहे.
गोंगडे वस्तीमधील जय संतोषी माता बहुउद्देशीय संस्थेची स्थापना 1980 साली झाली आहे. शिवा बिराजदार, शिवाजी वनकळस, गौरीशंकर बिराजदार यांनी मंडळ स्थापना केले आहे. संस्थेतर्फे आकर्षक रोषणाई केली जाते. त्रिशूल नवरात्र सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव मंडळ गोंगडे वस्ती यांची स्थापना 1984 साली झाली आहे. त्रिशूल मंडळाची स्थापना श्रीनिवास चिट्ट्याल, चंद्रकांत गोप, बालाजी बोगया गारू यांनी केली आहे. गोंगडे वस्ती बाजी मंडईतील जय हनुमान शक्ती सेवा मंडळातर्फे 1973 साली शाकंभरी देवी मंदिर स्थापना करण्यात आले. तम्मण्णा कोरडे, माजी नगरसेवक प्रकाश मारला, शंकरराव मुंडा यांनी मंडळ स्थापन केले. मंडळातर्फे मंदिरात पूजा अर्चा व धार्मिक विधी दररोज पार पाडले जातात. सोलापुरात सध्या विजयादशमी सणाचे धार्मिक वातावरण बनल्याचे चित्र दिसत आहे.